हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर आज आपण हाऊ टू एक्सपोर्ट विषयी बोलणार आहे. एक्सपोर्ट कसा करावा. खूप सोपा विषय आहे, पण खूप बोरिंग विषय पण आहे. पण ज्या गोष्टी जास्त बोरिंग असतात त्यात जास्त पैसा असतो, बरोबर. आणि खूप सारे जण मी बघतो की ह्या गोष्टीचा पैसा घेतात सांगण्याचा. तुम्ही 10-20 हजार रुपये त्यांना देता, त्यांच्या सेमिनारला बसतात, तुम्हाला घंटा काय कळत नाही सेमिनार मधलं, आणि तिथं झोपा काढता. बोरिंग सेमिनार्स अँड यू आर पेइंग 20,000 to 30,000. गायज सिरियसली, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. एक्सपोर्टसाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लागणारा प्रोडक्ट. जर का तुम्ही बनाना करताय, डाळिंब करताय, किंवा कुठलाही प्रोडक्ट हँडीक्राफ्ट एक्स काहीही करताय, तर त्यासाठी काय काय लागतं. तुम्हाला डीप नॉलेज लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक्सपोर्ट करण्यासाठी, आयात निर्यात करण्यासाठी आपली राजधानी बदलून रायगड केलती. पहिली राजधानी ही राजगड होती, जिथं मी राहतो. ठीक आहे. असा की तुम्हाला प्रोडक्ट तुम्ही शोधला, ठीक आहे. प्रोडक्ट शोधल्यानंतर तुम्हाला स्वतःची कंपनी रजिस्टर करायला लागते. ती तुम्ही काय करा, LLP करा, किंवा प्रायव्हेट लिमिटेड करा, किंवा काही करा, पण कंपनी रजिस्टर करा एक्सपोर्टसाठी, का की गव्हर्नमेंटला लागते. जेव्हा तुम्ही कंपनी रजिस्टर करता त्यानंतर तुमचा पॅन नंबर येतो. जेव्हा पॅन नंबर येतो तेव्हा तुम्हाला IC कोड भेटणार. कसा भेटणार? DGFT म्हणून वेबसाईट आहे, DGFT म्हणून गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तिथे जाऊन तुम्हाला IC कोड काढायला लागतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, जे की तुम्हाला नंतर यूज होणार आहे. अँड IC कोड इज मस्ट. ओके. त्यानंतर येतं की तुमचे डॉक्युमेंटेशन पाहिजे. जर का तुम्ही व्हेजिटेबल्स, फ्रुट्स एक्सपोर्ट करताय, तुम्हाला आपेड्याचा लायसन्स पाहिजे. आपेड्या नावाचा एक लायसन्स आहे, ते तुम्हाला काढायला लागतो. त्यानंतर खूप सारे डॉक्युमेंटेशन असतात. मी आता या व्हिडिओमध्ये प्रत्येक डॉक्युमेंटचं नाव नाही घेणार, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मी. जर का काही तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल, काही करायचं असेल, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर विषय असा असतो की तुम्हाला आता बायर्स कसे भेटणार आहे. ठीक आहे, तुमचं सगळं तर डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं काढून झालंय तुमचं. आता तुम्हाला बायर्स पाहिजे, तर तुम्हाला ते कसे भेटणार आहे. मी स्वतः 1 वर्ष दुबईला राहिलो, तेव्हा मला कळलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये बायर्स कसे शोधायचे. तुम्हाला जर का बायर्स पाहिजे असतील तर माझ्यासोबत दुबईला चला तुम्ही. आपण तिथं 1-to-1 मीटिंग करणार आहोत बायर्स सोबत, जिथे की तुम्हाला कळेल की बायर्सचं नक्की नीड काय. जेव्हा तुम्ही समोरासमोर बसून मीटिंग करताना तेव्हा तुमच्या आतमधली पण भीती मरते की माझे पैसे जाऊन तिथं डुबणार तर नाहीयेत. कळलं ना. त्यामुळं फेस टू फेस मीटिंग इज बेस्ट एव्हर. मी जेवढं बघितलंय, खूप जणांना लॉस होतो एक्सपोर्टमध्ये. ठीक आहे, कारण की त्यांना मार्केट माहित नसतं, रेट माहित नसतं, ते डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाकतात. हो दे काय व्हायचं ते असं कटावून. पण भाई असं नसतं, तुम्हाला थोडं तरी नॉलेज पाहिजे ना. त्याशिवाय तुम्ही एक्सपोर्ट करूच नाही शकत, मी तर म्हणतो. ठीक आहे, मी आता 24 वर्षाचा आहे, पण मी एक्सपोर्ट करतोय का की मला ते नॉलेज आहे. त्यामुळे मी सांगतो, जर का तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल ना, तर मार्केटचा नॉलेज इज मस्ट. मी 1 वर्ष दुबईला घालवलंय का की मला मार्केट बघायचं होतं. आता मला अल्वीर मार्केटचा चप्पा चप्पा माहिती आहे. खूप सारे मित्र पण आहेत तिथं. आणि तुम्हाला सांगतो की अल्वीर मार्केट हा एवढा मोठा मार्केट आहे ना एशियातला, जिथं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जर मी करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकता. आता काय, बायर्स तर फाईन झाले. आता तुम्हाला लागणार काय? लागणार आहे CA लागणार आहे, कस्टम हाऊस एजंट, जो डॉक्युमेंट लोडिंग पासून ते वेसल क्लिअरन्स पर्यंत तुमचं सगळं बघणार आहे. ठीक आहे, त्या हवाले करून टाकायचं सगळं. बाकी जो होगा खुदा देख लेगा. सो CA इज अ खुदा फॉर यू. अँड देन CA झालं. ठीक आहे, जवळचा आपला पोर्ट कुठला आहे? JNPT पोर्ट आहे मुंबईचा. नंतर विषय असतो की इन्शुरन्स काढा. काय इन्शुरन्स काढला, जर का शिप वगैरे कुठला तुमचा कार्गो बुडला वगैरे, तर तुमचे लॉसेस जे असतात ते निघून जातात. काही विषय नाही आहे त्याचा. इन्शुरन्स काढा. आणि बायर्सला तुमचे लिस्ट ऑफ पॅकेजिंग लागते, BL लागतो, परत खूप इनवॉइस पण लागतात. तर तुम्ही ते सगळं लक्षात ठेवा आणि मगच तुम्ही एक्सपोर्ट करा. आणि काय होतं माहिती का, बायर्स तुम्हाला सांगतोच कसली पॅकेजिंग पाहिजे, काय काय पाहिजे त्याच्यात. तर तुम्हाला ते लक्षात ठेवता, तुमची पॅकेजिंग, तुमचं क्वालिटी मेंटेन करून तुम्हाला ते द्यायला लागतं. जेव्हा तुमचं ऑर्डर जाईल ना इथून, तेव्हा तुम्हाला ट्रॅक करा, अपडेट द्यायला लागते बायरला. मी तर सांगतो कंपल्सरी द्या, ही एक ऍडवाइस म्हणून सांगतोय तुम्हाला. पण तुम्हाला घ्यायचं असेल नसेल घ्यायचं ते तुमच्यावर आहे. तुम्ही अपडेटेड ठेवा बायर्सला. जर का शिपमेंट होत असेल तर तुम्ही त्याची व्हिडिओ वगैरे तुम्ही व्हॉट्सअपला त्यांचे सेंड करू शकता, किंवा एक दुसरं पण करू शकता की कॉल वगैरे सगळं कॉन्टॅक्टमध्ये, कम्युनिकेशनमध्ये राहा. जेणे की काय होईल, नेक्स्ट ऑर्डर घेताना तुम्हाला सोपं पडेल आणि तो पण खुशी खुशी तुम्हाला देऊन टाकाल. म्हणाल भाई बंदा काम काय इसको देना चाहिए, ऑनेस्ट भी है. ठीक आहे. तुम्हाला अजून एक सांगाल, तुम्ही ना मेन असं धरून चाला की पॅकेजिंग जे असते आणि क्वालिटीवर जास्त तुम्ही फोकस करा. का की आपल्या देशातून बाहेरच्या देशात काहीतरी चाललंय, तर तर ते आपल्या देशाचं नाव घेऊन चाललंय ना. तर ते जेव्हा पुढच्या देशात जाईल तर ते इंडियाचं आहे म्हणून ओळखलं जाईल. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, पॅकेजिंग आणि क्वालिटी तुमची प्लीज चांगली ठेवा. ही माझ्याकडून रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बाकी बाकी बास भाई, बाकी काय. ओके गाईस, तर एवढीच मी व्हिडिओ बनवतोय का की खूप आहेत पॉईंट्स. तुम्ही एवढ्याचा जर का अभ्यास केला ना तरी तुम्हाला एक्सपोर्ट कळालंय. ठीक आहे. आणि तुमचं जर का काय
क्वेरी असतील तर तुम्ही मला रिअल मयूर म्हणून माझा इन्स्टा आयडी तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. आपण नक्कीच एकत्र काम करूयात. जर का मला तुमचा प्रॉडक्ट आवडला, आपण वर्क करूया त्याच्यावर आणि पुढच्या देशात कसं पाठवायचं ही जबाबदारी माझी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक सांगतो, जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीतरी शिकायला भेटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा आणि काही क्वेरी असतील, काही शंका असतील तुमचे तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की रिप्लाय देईल. चला, थँक्यू गाईस. बाय.